फायनली घराला बाय बाय करतोय मी. आता निघालोय जस्ट. खंडेराव महाराज की जय. इकडे ऊन पडलंय आणि पुढे पुढे किती सावली आहे. खास तुम्हाला व्ह्यू साठी थांबवलंय मी आणि व्ह्यू बघू शकता काय. आणि पाऊस चालू झालाय म्हणजे थेंब थेंब आहे. काहीच दिसत नाही समोरचं. मी फायनली मुंबईमध्ये आलो. एक छोटीशी गल्ली आहे, भरपूर डेंजर गल्ली आहे. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आता माझ्या गावी आहे. तुम्ही लास्ट ब्लॉग बघितलाच असेल. मी आता गावी आलो आहे आणि गाव बघू शकता. आणि काय राहू दे. फायनली घराला बाय बाय करतोय मी. आता निघालोय जस्ट. हे सकाळचा व्ह्यू बघू शकता किती भारी आहे, एक नंबर. आणि आता वाजले 7 वाजायला 4 मिनिट आहे. काय सांगू आता. 4ची बेल लावली होती. 5 वाजता निघेल बोललो आंघोळ बिंघोळ करून. पण 4 वाजता उठलो होतो, पण बोललो 5 मिनटं झोपू. आणि असं झोपता झोपता 5चे 6 वाजले आणि 6 वाजेपर्यंत झोपलोच होतो. नंतर उठलो, मग पटापट आंघोळ बिंघोळ केले आणि निघालो. तिकडे बाय बाय बोलायला आले. बाय बाय बोलतात आहे. आता इथून निघूया आपण. आता मामाच्या इथे वरती थांबूया आणि मग सरळ सरळ डायरेक्ट मुंबई. इथून 250 किलोमीटर आहे. 5 तास लागतील. 5 तास पण नाही, कमीच लागेल. पण असं फक्त मोजतोय 5 तास. हा बघा, हा पुणे नाशिक हायवे. लेफ्ट मारला तर सरळ पुण्याला जातो आणि राईट मारला तर नाशिकला जातो. इथे भरपूर रस्ते बघावं लागतात ओव्हरटेक करताना, कारण भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहे इथे. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि हे आमचं कुलदैवत खंडोबा मंदिर आहे इकडे वरती डोंगरावर. आणि इथून आता सरळ सरळ चाललोय. खंडेराव महाराज की जय. नाव घेऊया आपल्या देवाचं. आणि ते तुम्हाला मंदिर बघायचं असेल तर आधीचे व्हिडिओ बघा, माय विलेज. व्ह्यू बघू शकता तुम्ही किती भारी आहे. हा बघा, किती मस्त वाटतं. समोरचा असा व्ह्यू आहे. सरळ सरळ आता समृद्धी महामार्ग लागेल. मग तिथून डायरेक्ट इगतपुरी. मग इगतपुरीवरून तो नाशिक हायवे डायरेक्ट मुंबईला जातो. मुंबईवरून मग डायरेक्ट मुंबई. आणि मी ब्लॉग एडिट करतोय अजूनच. आज ब्लॉग टाकायचा काय पण करून. पुण्यावरून येताना तो ब्लॉग आहे. तो आज ब्लॉग टाकायचंच आहे, तर लवकर एडिट करू आणि टाकू. कुठेतरी थांबून थंबनेल बिमनेल पण सेट करायचं आहे अजून. बघूया आता काय होतं आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता. इकडे ऊन पडलंय आणि पुढे पुढे किती सावली आहे.
सरळ सरळ रोड आहे आणि हा ब्रिज बघा केवढा मोठा आहे. कसा राहिला असेल हा ब्रिज. 2-3 प्लेयर आहे फक्त. कसा ब्रिज एवढा मोठा राहतो याच्यावर काय माहिती. सरळ सरळ व्ह्यू बघू शकतो काय भारी आहे. ढग बघा पूर्ण जमा झाले. पाऊस येईल बहुतेक आता. सिग्नल देऊया. तर भेटू पुढे आता इगतपुरीलाच. समोरचा व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. तुम्हाला व्ह्यू साठी थांबवलंय मी आणि व्ह्यू बघू शकता काय भारी व्ह्यू आहे. तुम्ही पण बघून येडे होशाल खरंच. हा बघा एक इथे आपली गाडी उभी आहे आणि व्ह्यू बघितलाच असेल एक नंबर दिसतोय. ड्रोन असतं तर एकदम मजा आली असती भरपूर. आणि व्ह्यू बघू शकता किती भारी आहे मागून. एक नंबर मस्त वाटतंय. आवाज कसा आहे तो माहीत नाही एक्झॅक्टली पण एकदम भारी वाटतंय मस्त. आणि आपल्या गाडी बरोबर आणि पाऊस चालू झाला आहे म्हणजे थेंब थेंब आहे थोडे छोटे छोटे. आणि रस्ता पूर्ण ओलाच आहे कारण पाऊस येऊन गेला आहे मजबूतमध्ये. तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा. बघा जोरात पाऊस चालू झाला होता. तुम्ही सिनेमॅटिक बघितलंच असेल एकदम जोरात. पुढे फॉग पण आहे. आता इगतपुरी चालू होईल ना तर फॉग ऑफकोर्स येणारच. इथे काम पण चालू आहे. बरं झालं गाडी धुली नाही. पूर्ण गाडी खराब झाली असते आता. काय व्ह्यू आहे यार एक नंबर. आता आपल्याला एक्झिट घ्यावा लागेल नाशिक इगतपुरी. ते मजबूत पाऊस चालू आहे. आणि आता धुकं पण चालू होईल. ते बघा पुढे समोर बघा काहीच दिसत नाही त्या साईडला. गाडी हळू करूया. कळालं धुका बघता बघता सरळच गेलो. इथून बोगदा चालू होणार आहे सरळ. डायरेक्ट कसारा घाटवरून तो खाली उतरणार. आता 8:30 झाले. इथून तरी 3 तास लागेल. आपण थानगावकरला थांबून जरा खाऊया फ्रेश बीच होऊया. तुम्हाला पुढे भेटतो. आता पुढे फॉग असेल ना तिकडे बघा तुम्ही मजा. हे बघा लाईट समोरची लाईट चालू केली आहे आणि पार्किंग लाईट चालू केली आहे आणि फॉगी स्टाईल चालू झाला. फॉगच फॉग आहे. अरे बापरे समोर तर काहीच दिसत नाही आहे.
व्हिडिओमध्ये तरी थोडंफार दिसतं, पण रिअलमध्ये एवढं नाही दिसत. सगळ्यांना माहितीच असेल आता मला. भारी वाटतंय फॉग, मजा येते. काहीच दिसत नाही समोरचं. फॉग आहे आणि इथे नॉर्मल आहे, फॉगच असते इगतपुरीला जास्त करून. वाटत नाही जन्नत मध्ये आलोय. बाजूला कसारा घाट आहे, हा बघा पूर्ण घाट आहे खाली. आता कसारा घाट चालू होईल, एकदम हळूहळू जायचं आहे. बाजूच्यांनी पण लाईट लावली आहे. फक्त व्हाईट लाईन लक्षात ठेवायची, मधली व्हाईट लाईन आहे ना ती पकडून चालायची आणि बाजूची व्हाईट लाईन आहे ना त्याच्या आतमध्येच राहायचं. कधी पण लक्ष ठेवायचं, ते व्हाईट लाईनच लक्षात ठेवायचं, कारण फॉगीमध्ये काहीच दिसत नाही. तेच एक मेन आहे की काही ठिकाणी ते पण नाही आहे, फॉगीमध्ये चालवणं शक्यच नाही. मग एक थांबायचं, नाही तर मग एक ऑप्शन आहे हळूहळू, एकदम हळूहळू निघायचं तिकडून. काय जणांना माहीत नाही, मी त्यांना सांगतोय. मी पण एवढं काय प्रो नाही आहे, पण मला माहिती आहे तेवढं मी सांगते फक्त. व्हाईट लाईन किती फॉग असू दे, व्हाईट लाईन दिसणार. कसारा घाट चालू झाला होता आणि आता स्पीड ब्रेकर पण येईल आता इथे. जसं जसं खाली उतरू तसं तसं फॉग कमी होईल. मजबूत पाऊस चालू झालाय. कसारा घाटाच्या खाली आलोय मी आणि बेकार पाऊस चालू झाला, बेकार. आणि हे बघा पाणी पण भरलेलं आहे काही ठिकाणी. साईडला, राईट साईडला, जास्त राईट साईडला पावसामध्ये जास्त राईट साईडला नाही चालवायची. कधी कधी पाणी भरलेलं असेल ना तर गाडी इकडे तिकडे जाऊ शकते, काही होऊ शकतं. आता आपलं थानगावकर हॉटेल आहे, तिकडे थोडंसं फ्रेश होऊया, खाऊया आणि मग नंतर निघूया. आणि समोरचा व्ह्यू एकच नंबर.
तुम्ही बघू शकता. आपण येत होतो तेव्हा काहीच पाऊस नव्हता. तुम्ही पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आपण भरपूर मोठा ब्लॉग होणार आहे. हे इकडून थानगावकर हॉटेल, साई कृपा. साधा डोसा मागवला, शेवभाजी नाही मागवला कारण सकाळी सकाळी कोण शेवभाजी खाईल म्हणून साधा डोसा मागवला. साधा डोसा खाऊया आणि निघूया. आणि पाऊस चालू आहे, आता बंद पडला आहे. मस्त वाटतं, वातावरण थंड आहे. निघालो आहे मी आणि पाऊस चालूच आहे लगातार. काय पाऊस आहे, बाजूला गाडी आहे, त्याला जाऊ दे. काय हिरवागार दिसतंय, एक नंबर व्ह्यू आहे यार. व्ह्यू बघा. अशा मौसम मध्ये गाडी चालवायला काय मजा येते, एकच नंबर मजा येते. आता वाजले 9:30. 11-12 वाजेपर्यंत पोचेल मी भिवंडीला. बघूया आता किती ट्रॅफिक आहे आणि मुंबईला पाऊस आहे की नाही माहिती नाही, बघावं लागेल, विचारावं लागेल घरी. तर भेटू पुढे. बघू शकता किती पाऊस आहे, काय भारी वाटतंय. पूर्ण धुक्क आहे पूर्ण. समोर ते डोंगरावर बघा, तुम्हाला दिसत असेल. गाडीमधून पण किती पाणी उडतंय. बरं झालं गाडी धुली नाही मी, नाही तर आता मजबूत जशी आहे तशीच झाली असती, काय उपयोगच झाला नसता गाडीतून. 250 रुपये नुकसान झालं असतं, 250-300 रुपये. आणि जास्त राईडनी चालवू नका, कारण कुठे कुठे ना अशा वळणाच्या वेळेस ना इथे पाणी साचलेलं असतं. तेव्हा आता जोरात आला बघा. साईडला पण नाही करू शकत, पाऊस पण बेकार आहे आणि विजिबिलिटी पण एवढी खास नाही. माझे फुकट कुत्राला साईड करायला जायचो आणि भलतंच काहीतरी व्हायचं. नाहीतर पाऊस नसतं काय नसतं, मी नक्कीच कुत्र्याला साईड करून पुढे गेलो असतो. आता या पावसात मोठे मोठे खड्डे पण दिसणार नाही, कारण पाणी भरलेलं असेल त्याच्यात आणि समजणार पण नाही. तरी डोकं वापरून करतोय. पाऊस बघा केवढा आहे. पार्किंग सिग्नल चालू करूया. तुम्हाला काय थोडा कमी झाला आता पाऊस.
आता भेटू पुढे जिकडे इंटरेस्टिंग असेल तिथे. मध्ये पाऊस थांबलेला पण आता परत येतोय. समोरचा व्ह्यू एकच नंबर. आता मी शहापूरच्या आसपास असेल, पहिलंच असेल, त्या पहिलंच आहे शहापूरच्या. इथून 70-80 किलोमीटर असेल. आणि आता वाजले 10:15. 12-1 वाजेपर्यंत पोहोचून जाईल मी. खाली पण करायची आहे. आता पडग्याला आहे मी. पडग्याला टोल पास केला, पाठीच गेला टोल. आणि आता रस्ता खराब चालू झाला. आता पाऊस येऊन गेला आहे, बेकार खराब रोड चालू झाला. आता गाडी इकडून तिकडे झुलणार फक्त. आणि मला असं वाटतं पुढे ट्रॅफिक पण असेल. बघूया आता काय होतं पुढे. मी आता कल्याण फाट्याला पोहोचलो आहे. 11 वाजतील आता. आता भिवंडीला तर अजूनपर्यंत काय ट्रॅफिक लागली नाही. सरळ सरळ सोपं होतं. काही ट्रॅफिक तर नव्हती मला कुठे लागली. अजून बघूया पुढे ट्रॅफिक आहे की नाही काय नाही. तर 12 ट्रॅफिक नसेल तर 12 वाजेपर्यंत पोहोचेल मी बहुतेक. आणि खड्डे बिड्डे पण भरपूर आहे रोडवर, म्हणून हळूच चालावं लागतंय गाडी. कॅमेरा पण किती हलतोय. अजून पाऊस तर चालू आहे, म्हणजे आता चालू नाही, मगाशी चालू होता. आणि सगळं टायरचे चिक्कल बिक्कल उडते, पूर्ण गाडी खराब झाली आहे. मी आता भिवंडीच्या ट्रॅफिकमध्ये, म्हणजे ट्रॅफिक नाही आहे पण ठीक आहे, काय ट्रॅफिक लागलं नाही मला. चालणारे ट्रॅफिक आहे, बाकी एवढं काय ट्रॅफिक नाही आहे. फटाफट निघून आलो. आता भिवंडीच्या पाणीच्या ब्रिजवर आहे. आणि आता इथून ठाणे लागेल. मग ठाणे एकदा लागलं का मग आलं समजा मुलुंड, घाटकोपर, मग दादर, मग जवळ येईलच. बाईकवाल्यांना लगेच घाई झाले. जाऊ दे ना. त्या साईडला ट्रॅफिक आहे जाण्यासाठी, तिकडे बघू शकता तुम्ही.
फायनली मुंबईमध्ये आलो मी. तुम्ही मागायची बघितलं असेल मुंबईमध्ये आलो. आता इथे मी दादरला आहे, दादरच्या ब्रिजवर आहे. आणि इथून आता 7 रस्त्याला खाली करायचं आहे. जे भरून आणलं होतं प्लाय ते, मग तिथून मग घरी. बघू शकता इथे पण ढग आले आत्ताच. वातावरण मौसम एक नंबर झाला आहे. खाली करूया आणि मग भेटू आणि नंतर बघूया पुढे काय बुकिंग असेल. यावेळेस आहे बाहेर गावचं मस्त, अजून बाहेर आहे बुकिंग. तर मजबूत ब्लॉग येणार आहे. त्यासाठी तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की करा. असेच तुम्हाला ब्लॉग बघायचे असेल तर. याच्या आतमध्ये खाली करायचे आहे. इथे छोटीशी गल्ली आहे, भरपूर डेंजर गल्ली आहे. या गल्लीमध्ये आतमध्ये घुसायचं. आता एक गाडी आली तर मग वाट लागणार. आता तो तिकडे लावतोय साईडला वाटतं. बघू, त्याने तिकडे घेतली. आता गाडी आतमध्ये. अरे यार, मी करतो आणि मग भेटतो परत. फायनली पोचलो मी आणि इथे खाली करतात आहे. आणि मग इथून खाली फायनली खाली पण झाली आहे. चला, हा समोर 7 रस्ता. आणि फायनली ही पण ट्रिप आपली सक्सेसफुल झाली. आता मग बघू पुढची ट्रिप कधी निघते. तर मी आवडत असेल आणि माझं चॅनल आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या.